वेळ आहे सकाळची आणि इथे ना मी शेंगदाणे घेतलेत. तर शेंगदाणे थोडेसे बघते, कारण काही वेळेला काय होतं, एखादा किडका वगैरे असतो शेंगदाणा, म्हणजे खवट वगैरे म्हणतात, किंवा एखादा असा हे झालेला असतो. मग ते काढून म्हटलं हे करूया, आणि मग मला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. आणि तसेच शेंगदाणे ठेवला ना, म्हणजे एखादा तर मग कडवट वगैरे लागतो तो बघा, म्हणून हे असे शेंगदाणे काढून घेतले. आता हे भाजत ठेवणार आणि थोडे घेतले शेंगदाणे, म्हणजे याचा मला कूट करायचा आहे. थोडे शेंगदाणे कसे लागतात ना आपल्या पोह्यात घालायला म्हणा, किंवा कशालाही कदाचित खायला काही वेळेला लागतात, किंवा कशामध्ये टाकायला लागले, तर म्हणून हे असे थोडे शेंगदाणे ठेवलेत मी. जो आता महिना संपत आल्याने आता कूट करते. आणलं तेव्हा केलं होतं, काय झालं होता माझ्याकडे कूट शिल्लक, आणि महाशिवरात्रीच्या वेळेला पण करायचं म्हटलं, झाला नाही करायला. तेव्हा पण बघितलात तुम्ही महाशिवरात्रीचा मी व्हिडिओ जो अपलोड केला त्यामध्ये, की मी खिचडीला वगैरे असा कच्चाच, पण तो भाजून कसा घातला हे पण मी त्यामध्ये शेअर केलं आहे. पण काही वेळेला होतं आपल्याला असं, की आपला उपवास वगैरे असतो आणि शेंगदाण्यांचा कूट हवा असतो, पण शेंगदाणे भाजलेले नसतात, तर अशा वेळेला काय करायचं. तर हे पण मी शेअर केले आहे आपल्याशी. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर वेळ सकाळची म्हटलं आणि शेंगदाणे मी सकाळी सकाळी घेतले ते करायला. तर नाश्ता वगैरे झाला आहे, कचरा म्हणजे स्वच्छता झाली, कचरा झाला काढून, पूजा वगैरे व्हायची आहे, कपडे वगैरे अजून धुवायला लावलेले नाही आहेत, आत्ताच भिजत ठेवलेली आहेत. आणि परत तिकडं दिसली असेल, कारण मी आधी पीठ मळून घेतलेलं, आणि तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे पण याबरोबरच म्हटलं हे काम होऊन जाईल. कारण आता कसं उन्हाळा चालू झालेला आहे, आणि मग ना गॅसजवळ उभं राहायला नको वाटतं. एक 11 नंतर 12 नंतर अजिबात नको वाटतं दुपारचं. त्यावेळेला उन्हाळ्यात काय करते, आधी चपाती अशी करून घेते, आणि सकाळी सकाळी लवकर आधी चपाती करून, मग देवपूजा म्हणा किंवा बाकीचं काय असेल आपलं जादाचं काम, तर मी ते नंतर करते. किंवा फरशी पुसणं वगैरे पण असेल ना, तर ते नंतर करते. तर आता चपात्या करून घेते. शेंगदाणे ठेवलेत भाजत तिकडे, आणि आधी इकडच्या गॅसवर ठेवलेले, पण जराशी फ्लेम मोठी आहे, इकडची मधली आहे ना अगदी बारीक आहे, म्हणून म्हटलं त्यावर ठेवे, म्हणजे खमंग छान भाजतात शेंगदाणे जे असतात ते, खमंग मस्त भाजतात. जास्त काय मसाले वगैरे भाजायचे नाहीत. मग मसाले जेव्हा जास्त भाजायचे असतात ना, म्हणजे शेंगदाणे असतात म्हणा, किंवा धनेपूड करायची आहे, जिरेपूड करायची आहे, किंवा इतर काय मसाला किंवा वेलची पूड करायची आहे, तर मग अशा वेळेला कसं सेपरेट वेळ काढून ना ते भाजून वगैरे ते करून घेते. आता हे म्हटलं याबरोबरच होऊन जातं आहे, कारण बारीकच गॅस ठेवावा लागतो शेंगदाण्यांना. आणि म्हटलं जास्तही करायचं नव्हतं कुठंही, आणि धण्याचीच पूड करायची, म्हणजे धणेपूड करायची आहे. बाकी समजा जिरेपूड वगैरे बाकी आणि काहीतरी असतं ना, 1-2-4 किंवा तो सेपरेट वेळ काढून, म्हणजे दोन्ही बाजूला दोन्ही करते. म्हणजे एका बाजूला शेंगदाणे भाजत ठेवायची, आणि एका बाजूला मग धणे भाजायची, त्याची पूड करून घ्यायची, असं करते. आणि चपाती होत होत काय एका बाजूला हे काम होऊ शकतं. आपण एकटी जरी असेल तरी चपाती भाजत भाजत हे भाजू शकतो. मध्ये फक्त त्यामध्ये चमचा फिरवावा लागतो शेंगदाण्यांमध्ये. आणि मी बऱ्याच वेळेला असं पण करते. आणि आज मात्र चपाती बघा लवकर करून घेतली. इतरला भात आमटी भाजी करून मग चपाती करते, पण आज मात्र चपाती, म्हणजे हे एकदा काम आठवलं ना की कसं उन्हाळ्यात नको वाटतं, कारण चपातीला जास्त वेळ लागतो. आता आज माझ्या काही चपात्या जास्त जरी नसल्या इतक्या, तरी पण चपातीला वेळ लागतो बाकीच्या तुलनेत. भाजी आमटीची फोडणी टाकणार, कारण आपण चिरून वगैरे घेऊ शकतो अगदी फॅनखाली बसून, पण फोडणी टाकताना फॅन जर मोठा असला तर फोडणी जराशी बिघडल्यासारखी होते. बिघडल्यासारखी म्हणजे कसं, वारा लागतो ना फ्लेमला, आणि मग जरासं हे होतं. फोडणीचं बिघडचं म्हणजे काय, ॲक्च्युली कसं होतं, आपण फ्लेमही मोठी ठेवावी लागते, नाहीतर मग गॅस जाणार, आणि मग फॅनही मोठा असावा लागतो. आणि चपाती किंवा भाकरी आपण करताना कसं इथंच आपण उभं राहावं लागतं. त्यापेक्षा फोडणी वगैरे देताना कसं, आमटी भाजीची फोडणी दिली कुकरला, आपण इतर काहीतरी काम करू शकतो किंवा बसू शकतो, म्हणजे सारखं बघत बसावं लागत नाही. पण चपाती भाकरीचं तसं नाही, आपण एका ठिकाणी तिथं त्याच ठिकाणी थांबून करावं लागतं. त्यामुळे उन्हाळ्यात माझा असा क्रम असतो की बाबा चपाती आधी, आणि मग आमटी भाजी भात ते नंतर करून घ्यायची, किंवा देवपूजासुद्धा मग मी नंतर करून घेते. एकतर कसं निवांत होतं, आणि आपल्याला फॅन वगैरे लावून की नाही देवपूजा करता येते. किंवा फरशीसुद्धा वेळाने जराशी पुसली की मग जरासं गार वाटतं आपल्याला, नंतर झोपताना वगैरे असं गार फरशीतून हे होतं. आणि करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गरम होत नाही, तर मग सकाळी जरा वेळ झाला की मग नंतर चपाती करायला नको वाटतं, कारण चपाती किंवा भाकरी जास्त असते आणि मग गरम व्हायला लागतं. त्यामुळे उन्हाळ्यात माझा असा बदल असतो की उन्हाळ्यात आधी चपाती करून घ्यायची आणि मग बाकीचं सगळं करायचं. त्यामुळे कसं गरमीचा त्रास होत नाही. म्हणजे फेब्रुवारी महिना आहे, पण यावर्षी लवकरच उन्हाळा चालू झालेला आहे. असा बदल ना तुम्ही पण करून बघा, कारण आपण आधी आमटी भाजी करत असलो आणि चपाती किंवा भाकरी नंतर करत असलो तर गरम होतं. डब्याच्या सगळ्यात प्रश्नच नसतो, आपण चपाती भाकरी लवकरच करतो. ते चपाती करून झालेत, आणि बघा शेंगदाणे असे भाजता आहेत अजून, कारण एकदम फ्लेम बारीक असल्यामुळे ना असे शेंगदाणे एका बाजूला भाजत आहेत, थोडेसे अजून भाजावे लागतील. तर तोपर्यंत ना तयारी केली, कारण कांदा वगैरे कापून घेतला, वांगी वगैरे कापून घेतली, म्हटलं आमटी भाजीची तयारी करूया. तर आता हे शेंगदाणे भाजले, ते काढून ठेवते, म्हणजे गार होतील, म्हणजे कूट करायला बरं पडेल.
आणि 5-6 दिवसापूर्वीच ना धणे करून घेणं म्हणजे धण्याची पूड करून घेणार होते. धणेपूड तर धणे नीट करून पण घेतले, पण म्हटलं शेंगदाण्याचा कूटही करायचाच होता. आता म्हटलं शेंगदाण्याने ते एकदमच करता येईल, तर त्यामुळे मी धणे जे आहेत ना ते नीट करून ठेवले, पण म्हटलं राहू दे ते एकदमच करता येईल म्हणून ते ठेवलेले तसेच. तर आता धणेही एक आपल्याला भाजून ठेवलेत. तीच कढई वापरली बघा, शेंगदाणे काढून घेतले आणि तीच कढई वापरली आणि बारीक ठेवली फ्लेम. आता तोपर्यंत काय करते, आता धणे भाजायला वेळ लागत नाही, धणे होणार पटकन. तोपर्यंत आमटीही टाकून घेते आणि ह्या ज्या सगळ्या पावडर आहेत, धणेपूड म्हणा, जिरेपूड म्हणा, तर त्या मी सगळं महिन्याच्या महिन्याला करते. वेलची पूड किंवा शेंगदाण्याचं कूट महिन्याच्या महिन्याला करून ठेवते. त्यामुळे कसं आपल्याला ताजंही मिळतं आणि बरंही पडतं आपल्याला. हाताशी असलं की पटकन होऊन जातं. तर आता आमटीची फोडणी टाकते. फ्लेम अगदी बारीक असल्यामुळे मी निवांत इथे करताना दिसते, नाहीतर कसं धणे पटकन भाजले जातात. आणि वांग्याच्या आमटीला तूर डाळ घालायची, नंतर तूर डाळ पण सकाळी भिजत ठेवलेली, तिथे वाटी दिसत असेल बघा, ती भिजत ठेवलेली ना, ती टेबलवर ठेवलेली होती तिकडे, ती आत्ता घेतली इथे. म्हटलं मग अशी कसं चपाती करताना कसं आणि शेंगदाणेही भाजणार होते, त्यामुळे म्हटलं इथे नको, जवळ नंतरच पाहिजे ती, त्यामुळे मी तिकडे झाकून ठेवलेली. तर आता कांदा वगैरे भाजून घेतला, वांगी त्यात टाकली आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकली आणि ती छानपैकी परतून घेते. आणि आता मग आमटी आहे त्यामध्ये पाहिजे तसं त्याप्रमाणे आमटीला पाहिजे त्याप्रमाणे पाणी ओतून घेते. आता आज मात्र गरम पाणी ठेवलं नाही मी, आता गरम पाणी घातली कसं कट जितका हे करेल ना तितका छान. आणि डाळ पण घालून घेतली, मीठ घालून घेतलं, बारीक फ्लेम असले. आता जराशी वाढवली मी, का अजूनही धणे भाजलेले नाहीत, म्हणजे आमटीची फोडणी टाकून झाली तरी, कारण इतकी बारीक अगदी तिकडची ना मधल्या गॅसची एकदम बारीक करता येते. आता भाजून घेतले ते. आणि आता गॅसवर कसं होतं तसंच ठेवलं की, कारण कढई गरम असल्यामुळे थोडेसे भाजतात ना, म्हणून ते थोडंसं मी असं हलवलं. हे कढई कशी गरम असल्यामुळे थोडीशी त्यात भाजली जातात ना, म्हणून धणे थोडेसे असे मी हलवून घेतले आणि बंद करून उचलली. तोपर्यंत कुकरची तयारी करून घेत होते, त्यामुळे मी इकडे ठेवलं, कारण गॅस पण तापलेला होता आणि कढई तापलेली, त्यामुळे मी तिकडे ठेवलेलं. कुकर लावून घेतला आणि मग होती तशी कढई मधल्या गॅसवर ठेवली. आता आमटी उकळेल आणि भातही होईल. आता कुकर उघडून हसत होते ना, मला वाटलं मी पाणीच कुकरमध्ये खाली म्हणजे तळाशी घातलं नाही काय, ते बघितलं उघडून. भाजी पण ना त्याच कढईत करून घेईन. तर आता धणेपूड आणि शेंगदाण्याचं कूट तो आता हे करून घेते. तर धणेपूड अशी बारीक वाटून घेतली, तर त्यात काही जास्त असंही राहणार नाही. ताजा ताजा असला ना महिन्याच्या महिन्याला की तो पदार्थ पण बघा छान होतो. आणि आपण विकतचा असतो तो खूप पूर्वीचा असतो, की आपणही जास्त दिवसाचा जर करून ठेवला तर तेवढं आता महिनाभर एवढा बास होतो आपल्याला. एकदमच जास्त केला ना तर काय होतं, त्याचा स्मेलही तसा राहत नाही आणि त्याचा स्वादही तसा राहत नाही. आता थोडंसं वरची राहिलेली आहे ना, तर ती भजीमध्ये वगैरे टाकायची, टाकून द्यायचं नाही वरचा आहे जो राहिला तो चाळणीमध्ये. चाळून वगैरे घेतलं आणि आता शेंगदाण्यांचा कूट करते. आणि भाजी झाल्याबरोबर आधी गॅस वगैरे स्वच्छ केला आणि मग हे करायला घेतलं. आता देवपूजाही करून घेईन आणि मशीनचे कपडे झालेले ते पण वाळत टाकेन, म्हणजे मग जेवायला बसता येईल. आणि मग नंतर जेवल्यानंतर आपण स्वच्छ करत बसतो, म्हणून ते स्वच्छ केलं आणि मगच म्हटलं कूट वगैरे पावडर करून घेऊया. तर आज बघा जेवण करता करताच 2 पदार्थ म्हणजे शेंगदाणे भाजून कूट झाला आणि भाजूनही त्याची पूड केली. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.